महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडलं। यावेळी खाकी वर्दीतील माणुसकीचं दर्शन घडलं। मतदानासाठी चालू न शकणाऱ्या आजोबांना पोलीस निरीक्षक संगीता पाटलांनी मदतीचा हात दिला। लोकशाही मजबूत करण्यासाठी केवळ मतदारांनीच नव्हे तर प्रशासनातील प्रत्येक घटकानं आपली जबाबदारी समजून काम करावं, याचं जिवंत उदाहरण पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी गुरुवारी सोलापूर शहरात दाखवून दिलं। पोलीस निरीक्षक संगीता पाटील या सध्या एअरपोर्ट सुरक्षा रक्षक शहर सुरक्षा विभागात कार्यरत आहेत। गुरुवारी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधील देगाव, वानकर वस्ती, अनंतनगर, देशमुख पाटील वस्ती तसंच आसपासच्या भागात त्या पेट्रोलिंग करत होत्या। याच दरम्यान मतदानासाठी जात असलेलं एक वयस्कर जोडपं त्यांच्या नजरेस पडलं। वयस्कर आजोबांना चालणं कठीण जात असल्यानं ते रस्त्याच्या कडेला खाली बसले होते। उन्हात थकलेल्या अवस्थेत मतदान केंद्राकडे जाण्याची त्यांची जिद्द पाहून पोलीस निरीक्षक संगीता पाटील तात्काळ थांबल्या। पेट्रोलिंग ड्युटीवर असतानाही त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या आजोबा आजींशी संवाद साधला, त्यांची अडचण समजून घेतली आणि त्यांना आधार देत उठवून आपल्या पोलिसांच्या गाडीत बसवलं आणि त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली। खाकी वर्दीतील ही माणुसकी पाहून परिसरातील नागरिकही भावुक झाले। मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे। वय, आजार, अशक्तपणा काहीही असो, लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा सर्वात मोठी असते, हे या वयस्कर जोडप्यानं दाखवून दिलं। तर पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी ती इच्छा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मदतीचा हात दिला। या प्रसंगाबाबत बोलताना लोकशाही बळकट करायची असेल तर अशा खाकी वर्दीतील माणुसकीचा आदर्श प्रत्येकानं घ्यायला हवा, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे। केवळ सुरक्षा देणं नव्हे तर गरजूंना मदत करणं हीच खरी सेवा आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं। मतदान प्रक्रियेत अनेक ठिकाणी प्रशासनाचं काम कौतुकास्पद ठरत असतानाच पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांचा हा माणुसकीचा प्रसंग सोलापूरकरांच्या मनात विशेष ठसा उमटवणारा ठरला। खाकी वर्दी म्हणजे फक्त शिस्त नव्हे तर माणुसकी, कर्तव्य आणि लोकशाहीप्रती निष्ठा यांचं जिवंत प्रतीक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं।